Thank you.
सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमच नम्र अभिवादन करून आज या ठिकाणी श्री कात्रदेवी ग्रुप व मिस्त्री परिवार पडवे यांच्या वतीनं श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून आज दिनांक 22/1/2025 रोजी या ठिकाणी हा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून आज शेवटचा हा सांगता समारोह म्हणून आमने सामने भजनाचा रंगीत तथा संगीत डबलबारीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सामन्यासाठी मी स्वतः श्री समीर नामाकरम लिंगरावन प्रासादिक भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पखवाजसाद करतायत या सुप्रसिद्ध पखवाज सन्माननीय वडराजी घाडगे आणि प्रताप पाटील यांचे शिष्य आणि आज याच वाडीतील एक नामांकित अशी व्यक्ती आहे जे यांनी मला बऱ्याच वेळा डबलबारीमध्ये पखवाजसाद केलेली आहे. ते सिद्धेजी मिस्त्री एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सल्लासाद करतायत मी आमचे यांच्या ओठावरती बारीक पेशी असे भावेश लाड आणि सुंदर असं ढगा तबला वादन करतात ते भावेश लाड आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे पखवाजसाद करतायत ते जयदीपजी पाटील माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे लागलं आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमच्या जोडीला असणारे आमच्या एका रात्रीपूर्वीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा आदरणीय संतोषजी शिवशेखर बुवा यांचे पट्ट शिष्य बुवा श्री गौरवजी पाचाळ आणि त्यांना पखवाजसाद करतात ते सन्माननीय अजित शिरशेकर आणि तबलासाद करते ते सौरभ भोगले आणि त्यांचे भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार व्यक्त करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुवांचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा लागला आभार व्यक्त करते. सन्माननीय अशोक मिस्त्री यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्याकडे जे मार्गदर्शन घेतात ते आमचे मित्र राजेशजी मिस्त्री आणि बुवांचे पाहुणे त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार व्यक्त करून या ठिकाणी सन्माननीय माजी बांधकाम सभापती अजितजी नारकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा लागला आभार व्यक्त करतोय. एक त्यांनी फोन केला लाईट गेल्यानंतर आणि एक 5 मिनिटात बुवा लाईट आली. याला म्हणतात कर्तृत्व. लक्षात दिला माझी सभापती नाही जवळजवळ 1-1.5 तास ते हॅलो 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 त्या कारणात हॅलो हॅलो करत असताना लाईट गेली. पेटो म्हणजे आता वाजले गेली भेटून ठीक आहे आपलं मनोरंजन गोष्ट आहे काय विषय नाही. पण बुवा 1 ते 1.5 तास तुम्ही जवळजवळ सावण लावायला घालवलं आणि वर माका नंतर मी तुला माईक लावून दिलं. आता बरोबर ना माईक सेट करून मी दिले की ना वर सांगता माईक मागायचं ना देणे का अरे मी तुझी मदत करून तू म्हणलं मागायचं ना भजन करायचं अगोदर बुवा तुम्ही किती बोलला असाल याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला वाटलं असेल की आज आमचे सगळे मैत्री बांधव पांचाळ बांधव काय नाही कोण नाही कोणतं डाळ भात कोणता लक्षात आज तू पावलं असल्यामुळे तुझी सुपारी कमी असणार माझी जास्त बोलू शकते ते आता काही वाटत आपण बरोबर ओळखून काढतोय. या ठिकाणी पडवे ठुकरुलवाडी या ठिकाणचे बुवा कैलासवासी सहदेव ठुकरुल सन्माननीय महादेव सोगम दीपक ठुकरुल विश्वनाथ सोगम बाळकृष्ण तांबे प्रभाकरजी तांबे शुभमजी तांबे रुपेश तांबे काशीनाथ तांबे त्याचप्रमाणे सन्माननीय सीताराम मिस्त्री सिद्धेजी शिरसेकर सागर कनेरी बुवा त्याचप्रमाणे सौरभ मोंडे गजानन घेवडे बुवा
या ठिकाणी आमच्या बाजूला बसलेले आमचे सन्माननीय मनोजी कावले मूर्तिकार आमच्या बाजूला बसले संदीपजी घेवडे त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकजी ताबे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. ग्रामविकास मंडळ अध्यक्ष अशोकजी ताबे यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्र मिस्त्री वरती जागा नाही नाहीतर खुर्ची दिली असती पण आज याच वाडीतील आहेत रवींद्र मिस्त्री. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मुंबईला कोणतीही बारी असली की माझ्या डबल बारीसाठी त्यांची स्वतःची 4 व्हीलर घेऊन हे सगळे बंधू आणि त्यांचे बाबा बिबा एकत्र म्हणजे काय माझी क्रेज आली विचार करा. 1500 रुपयासाठी राडतात. पुढे दिवस थांबतात माझ्या नादाक लागत आताच सांगतो तुझा काय तर करतो तुझं तू ढग्यात आपल्याला वाजत ना काय आवडला तस करीत ना पायावर वाजलं ना ऐका केलं हाय हाय म्हणजे काय बरोबर बघा काय बोलत कर्तव्य आहे याचा काय झाला का माहित नाही म्हणजे पुढच्या बारशा दादा मनोरंजन दादा नाही तर 2 हातात कुठं असू दे ठीक आहे मनोरंजन म्हणून बोललो राग नाही. आय लव्ह तू 1 तास काढलं ना त्या माईक हॅलो 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 तू 1 तास काढशील ना अरे आगासलो तो मागासलो काय सांगता महिलांना घरातलं मिक्सर 1 बटन 3 खटके पण पिन लावल्याशिवाय बटन दाबल्याशिवाय मिक्सर चालत का अनुभव नाही तू सांगतो त्या मिक्सरला 1000 बटन जा मोजून दाखव एका लाईनीत फक्त 10 ते 12 बटन काय भावा खरा ना हे बटन फिरवले आणि आज तो म्हणला 2 बटन फिरवतो ना ते काही 4 काय मजा असतात किती असले काय बोलले काय सांगणार आज तुका सांगले तुझ्यापेक्षा मोठं मग दादा बाई काय करतो एकच फॅन असं हे मनोरंजन बोललो पण आज प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया मनोरंजन नक्की होणार. आता एवढं हसवलं म्हणजे काय विषय नाही. आज बुवा भजन ऐकण्यासाठी खास दापोलीवर होते त्याचं नाव काय
गजानन निवळकर खास दापोलीवरून ते भजन ऐकण्याचे दगड एवढं ऐकलं ते तडसून गेले त्यांची पोरगी दिलेली आहे विचारतो. अच्छा इकडची पोरगी तक्रार दिलेली त्यांचं वाटलं तर देते कोणाकडे काय तरी पण 100 पण आमचे मनोहर मेस्त्री काका यांनी जवळजवळ मला वाटतं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक भजनाच्या सुरुवातीला मला आनंद दिले. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ये तू ये त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्रजी मेस्त्री यांच्याकडे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. काय मानान घेतल्याशिवाय मी प्रशांतजी पंचायत यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. गोल सांगितलं की 1500 रुपये महिन्याला मिळतात. आमचं काय मंदिरात जरी गेलात ना तरी त्यांच्या नावाची साधना, त्यांचीच नाव असतं, साधना, पूजा, अर्चना, श्रद्धा आणि आमचं काय घंटा. अरे समजा आता माझ्या माता भगिनी ते बसलेले आहेत, काय झालं आवाज बंद करेल मी, थोडी यावं फक्त तुमचाच आवाज बंद. आज काका सांगते मी नेमकं 1500 मिळतात, आमचं काय मिळतात. असू देत, एकदा त्या काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय बक्षीस म्हणून पैसे द्या असं आम्ही कधी सांगत नाही, पण तुमच्या टाळ्यांची जायदाद, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे आमच्या दोन्ही बुवांची जायदाद. त्याच्यामुळे टाळ्या साहेब नमस्कार. राग नाही ना तरी आता काय करू शकत नाही, आता सुटलोय. धन्यवाद. काय सांगितलं त्याचं मला हा त्या महिलांना 1500 मिळतात व आपल्याला काय नाही. पण आपण आज लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ सुद्धा योजना आली, पण आम्ही शिकलोच नाही ना. आम्ही शिकायच्या टायमिंगला कबुतरा उडवत होतो. त्या काका काही विचार किती उडवले विचार आवडे सामने आवडे तुला पाहता मंडळीचा जीवन सरावे असं बोललं तू बोल. अरे त्यांच्यामुळे आपलं सगळं तुला पाहता जीवन सरावे. तू मंडळीच्या मध्ये किती म्हणलं अर्थ बदल. तुला पाहता जीवनच ठरावे. ते देवात बोललं पण मंडळीचा घालूची काय गरज आहे. त्या चौघांनी 3 चष्मे लावलेले आहेत, तिघांनी 3 चष्मे काढले तू पक्षी. मी बोलले तरी ते माझी आई लव्ह यू तू मर्षित कर.
नंतर भेटा. साग पाणी ध सानी ध पगल पाणी ध पगले स्पर्श होता तुझा विसरल भान स्पर्श होता तुझा विसरल कीर्ती हराची मुखी बोलवेना कीर्ती हराची मुखी बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषंगिकारी शंभो मद कोण तारी तुझवीन शंभो मद कोण तारी श्री सत्यनारायण रामदेवता श्रीलिंग रवनाथ हैसरल्या जागेवाल्या तुझ भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुझा भवानी आई शिवराई सातेरी हेतुबाई रात्रा देवी माते तुझा आई नवलाई देवी माते तुझा
सुंदर अशी भजनाची सुरुवात आमच्या जोडीवाल्यांनी केलेली आहे. एकदा जोरदार आमच्या जोडीवाल्यांसाठी टाळ्या वाजवा. काय मनोरंजन मी बोलतो, काय विषय नाही, तो काय माझं देणेकरी नाही, असंच काय नाही ना, ठीक आहे. पण आज व श्री कात्रादेवी ग्रुप आणि मेस्त्री परिवार, आज मेस्त्री परिवार म्हटल्यानंतर काल त्या ठिकाणी त्या घरामध्ये पूजा झाली आणि आज या ठिकाणी हे एकत्र कुटुंब आहे, या ठिकाणी पूजा झाली. व आज मेस्त्री परिवार, तुम्ही सुद्धा पांचाळ बरोबर ना, विश्वकर्माची लेकरं. तुम्ही मगाशी त्या काकाने सांगितलं की कदम आणि पांचाळ यांची जोडी आहे, पण कदम पांचाळ बुवांची जोडी वेगळी होती. पांचाळ बुवा कदम बुवांच्या पाया पडायचे. तू पडलं माझ्या, म्हणजे त्यांचा वेगळा विषय होता की नाही. म्हणजे आपल्या मनोरंजन नाही, पण हे जे सिरियसली आहे, हाय ते आहे सांगतो मी. असू दे जे आहे ते आहे. कदम पांचाळ बुवा त्यावेळी कदम बुवांना श्रेष्ठ मानायचे आणि कदम बुवांच्या ते पाया पडायचे. हा खरा ना, तर आता ह्याच्यात काय विषय आणि वयोमानाचा विषय होता बुवा, लक्षात घ्या. तू माझ्या पाया पडा पडस, तू पडलंच ना, तू स्वतः मोठं समजलं, पडली असू दे. एकदा बाईने एका विचाराने 100 रुपये 10 बांगडे, मग एक बांगडं कसं पडलं, तो हुशार हेमंत बाई कशी फाटली ती 1500 वाली हसली. असा हसवते मध्ये हसव, पैसे वसूल करून जा. काय नाटक, एका फोनवर त्यांच्या लाईट गेली, लक्षात ठेव. ठीक आहे, खूप मनोरंजन झालं. भजनाला सुरुवात सागर हाय नंतर परत वाजवत गपनी पनिसा गरे पसानी मग गरेनी निसा. सात सुरानी केली प्रार्थना, Hey
चालेल